स्क्रीनवर पाहतोय. GTC लाईव्ह च्या माध्यमातून आपण पाहिलं खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला जर पाहायला मिळते. आपण पाहतोय लाईव्ह कव्हरेज ऑन झालेला आहे. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय चित्र उद्घाटन सोहळ्याच आपल्याला पाहायला मिळत आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा मनपूर्वक करतोय. आपण पाहतो हे चित्र आपल्याला उद्घाटन सोहळ्याचं ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. स्वर्गीय रामरेती स्मृती चषक 2025 आपण पाहिलं तर तब्बल 25 वर्ष अधिक जवळजवळ कालावधी आपण पाहिलं तर मग 28 वर्ष नक्कीच या स्पर्धेला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि ही स्पर्धा जेव्हापासून सुरुवात झाली आहे परंतु आजपर्यंत आपण पाहिलं स्पर्धा आपण पाहिलं जसजशी पुढे चालली तसतसं आपण पाहिलं तर या स्पर्धेत एक वेगळं रूप मात्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. सन्माननीय पाहुणे आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा उद्घाटन सोहळा जो पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टांचं पूजन होत असताना पाहायला मिळतंय आपल्याला. ज्याप्रमाणे यष्टांचं पूजन केलं जाईल, श्रीफल अर्पण केलं जाईल, दीप प्रज्वलन केलं जाईल, त्याचनंतर श्रीफल अर्पण केलं जाईल. जसं म्हणतात ना की या सृष्टीवर या पृथ्वीवर सगळ्यात साफसूत्र फळ कोणतं तर ते श्रीफळ आणि ते श्रीफळ अर्पण केलं जात आहे. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐका मिळतोय. हे चित्र छान असं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहायला मिळतोय. फटाक्यांची आतिषबाजी होताना पाहायला मिळतोय. उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीनवर रामरती देवी स्मृती चषकाचा अगदी थाटामाटामध्ये आपण पाहतोय हा आगाज होत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. प्रश्नोत्तर स्पोर्ट्स भाईंदरपड आयोजित स्वर्गीय रामरती स्मृती चषक 2025 हा आगाज होत असताना पाहायला मिळत आहे. उद्घाटन सोहळा पूर्ण होत असताना आपण पाहतो ऑन स्क्रीनवर संपूर्ण पाहुणे इथे दाखल झालेत. अगदी महत्त्वपूर्ण वेळ आणि या स्पर्धेसाठी दिला आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि सकाळच्या सत्रामध्ये या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना आपण ऑन स्क्रीनवर GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. या स्पर्धेची फर्स्ट ऑफिशियल मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. श्रीराम फाउंडेशन ओवळा विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासारवडवली.
स्ट्राईक यष्टांचं पूजन झालं, पण आता नॉन स्ट्राईक यष्टांचं पूजन होत असताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मग टॉस केला जाईल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय उद्घाटन सोहळा आपल्याला जो संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. अगदी सुंदर असा देखावा आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण पाहुणे इथे दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा जो आपण पाहतो स्क्रीनवर रामृती स्मृती चषकाचा उद्घाटन सोहळ्यानंतर आपण प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभ हस्ते टॉस सुद्धा आपण पाहणार आहोत. जे दोन संघ मात्र या स्पर्धेचा फर्स्ट ऑफिशियल मॅच खेळत असताना पाहायला मिळतील. श्रीराम फाउंडेशन ओवळा विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासरवडवली. एक बिग फाईट, बिग मॅच, बिग मुकाबला जो तुम्हाला भेटेला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून व्हेरी फर्स्ट मॅच हा जो आपण पाहणार आहोत. जैसे म्हटलं जातं ना कि इंटेलिजेंट वो नहीं होती जो स्कूल में टॉप करते हैं, इंटेलिजेंट वो होते जो लाइफ में टॉप करते हैं. या स्पर्धेत टॉप कोण करणार आहे, या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम चांगली कामगिरी कोण करणार आहे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. पहिला दिवस या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहतो. प्रत्यक्षात शानदार असा देखावा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहिलं हे मैदान आणि या मैदानामध्ये आपण याला हे षटकार चौकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळेल. प्रत्येक संघ मात्र आपले प्रत्येक डाव मात्र इथे वापरताना पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडू आपला टॅलेंट, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं क्रिकेट आणि आपल्यामध्ये असलेला दर्जा हा उंचावण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आजच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळेल. आज एकूण 8 संघ आणि 8 संघांमध्ये आपण पाहिला तर क्लॅश ऑफ द टायटल साठी बिग फाईट्स मात्र होत असताना पाहायला मिळतील. संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत क्रिकेट मात्र जो महासंग्राम रंगत असताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी ही मोठ्या संख्येने मात्र वाढताना देखील पाहायला मिळणार आहे, कारण की क्रिकेटचे श्रोते, क्रिकेटचे चाहते भरपूर आहेत. मग घोडबंदर रोड आपण बघितला तर मग ज्याप्रमाणे विश्लेषण सांगितलं तर मग भाईंदरपाड्याचं क्रिकेटचं आयोजन आणि नक्कीच आपण पाहिलं तर हा पहिला दिवस आहे. और तो पहिला दिवस इथे सिर्फ झाकी आहे क्योंकि पिक्चर तर पुरी बाकी आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी येत्या 3 दिवसामध्ये लाभताना पाहायला मिळेल.
या दोन्ही टीम्सना मी विनंती करेन की आपण खेळपट्टीच्या दिशेने या. आणि त्याचनंतर आपण जर पाहिलं तर श्रद्धांजली सुद्धा अर्पण करणार आहोत. जे या स्पर्धेचा जर उल्लेख करायचा झाला तर स्वर्गीय रामरती देवी आणि ज्यांच्या नावाने आपण पहिली स्पर्धा मात्र जी आयोजित केली आहे त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. त्याचनंतर आपण पाहतोय की या पोषमात्रा स्पोर्ट्स भांडरपडा म्हणजे ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग या भांडरपडा गावातील ग्रामस्थ आपण पाहिलं तर मग आपण पाहतोय स्वर्गीय कैलासवासी नारायण भोईर असतील, कैलासवासी बाबूरावजी भोईर, कैलासवासी दत्तूजी भोईर, कैलासवासी मोतीरामजी पाटील, कैलासवासी पांडुरंगजी भोईर, कैलासवासी शांतारामजी भोईर, त्यानंतर कैलासवासी मत्तीबाई नागलकर, त्यानंतर कैलासवासी मालती भोईर, कैलासवासी बामण कासार, कैलासवासी नामदेव भोईर, त्यानंतर कैलासवासी हेमाकांतजी भोईर आणि मग तीच अनेक अशी आपण पाहिलं तर या गावचे ग्रामस्थ आणि मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि रामरती देवींना सुद्धा आपण पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर एक साथ विश्राम. प्लीज विनंती करेन जर डोक्यावर कॅप असेल, डोळ्यावर गॉगल असेल तर प्लीज उतरावा. एक साथ सावधान. श्रद्धांजली सुरू. ओम शांती शांती. आणि पुन्हा एकदा विनंती करेन की एक साथ विश्राम, एक साथ सावधान. आणि जर काही प्रेक्षक मला वाटतं आणखीन काही बसलेले दिसत आहेत तर विनंती असेल की जेव्हा आपण राष्ट्रगीत घेतो ना तेव्हा राष्ट्रगीत म्हटलं तर मग भारत देशाचा मान, सन्मान आणि अभिमान आहे. आणि नक्कीच तो अभिमान मात्र आपण पाहिला तर नक्कीच बाळगणार आहोत. जेव्हा राष्ट्रगीत येते तर मित्र विनंती करेन की प्रत्येक व्यक्तीने म्हटलं जिथे बसले असेल तिथे उभे राहायचं. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे. का उछलना हेड के टेल जैसा म्हटलं जातं कि नसीब का सिक्का अगर आपके साथ हो तो हेड भी आपका ही होता है और टेल भी आपका ही होता है. अगर देखेंगे यहाँ पे तो हेड किसका आता है और टेल किसका आता है. कौन यहाँ पे इस पहले मुकाबला का टॉस जीता है. आणि पाहुण्यांना विनंती करतो की प्लीज सर्वांनी आदरपूर्वक येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. पहिली मॅच आपल्याला स्पर्धेची ऑफिशियल पाहायला मिळेल आणि ती मॅच आपण पाहतोय श्रीराम फाउंडेशन ओला विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासार वडवली. हे सगळे मान्यवर आपण पाहतो ऑन स्क्रीनवर जे अंदमंद पावलाने मात्र मंचाच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळतात. आणि सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा अगदी
मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये अगदी महत्त्वपूर्ण जो वेळ आपण दिला आहे त्यासाठी मनापासून आभारी आहोत. विश्लेषण करतो आपण तर तो टॉस सुद्धा झाला, सिक्का उचलला गेला आणि सिक्का मात्र कोणाच्या बाजूने गेला तेही सुद्धा आपल्याला कळेल मैदानाच्या मधून, कारण की दोन प्रतिस्पर्धी संघ इथे दाखल झालेत आणि या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला एक बिग फाईट ही प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईटचं वर्णन आपल्यापर्यंत जरूर घेतच येणार आहोत, परंतु ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर ही स्पर्धा जवळ जायला आपण पाहिली आहे ना, तर मागचा जो कालखंड आपण पाहिला तर कालखंड पाहिला तर नक्कीच जवळजवळ 25 वर्षाहून अधिक वर्ष आपण पाहिली या स्पर्धेला, आणि ती स्पर्धा मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा 2025 मध्ये एक मोठा रूपाने आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आलेले सगळे पाहुणे, सगळे खेळाडू, सगळे प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण पाहिलं इथे टॉस मात्र कम्प्लिटली झाला आणि त्यानंतर टॉसचा बॉस आपण पाहिलं या फर्स्ट ऑफिशियल मॅच आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच आपण पाहिलं तर मग श्रीराम फाउंडेशन ओवला संघ, आणि आपला डिसिजन त्वरित कळवा 5 ओव्हरचा मॅच असेल.
सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुढे एकदा बघू आपण मॅचच्या दिशेने. टॉस झाला तिकडे आणि टॉस आपण पाहिला श्रीराम फाउंडेशन ओवळा संघानं मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतो की त्यांचा डिसिजन पूर्णपणे कळलेला नाही आहे, परंतु कळवा विनंती असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मनोजी पाटील मॅन फ्रॉम अंबाडी यांचा आवाज जर आपण ऐकणार आहोत. मनपूर्वक स्वागत असेल मनोजी आपलं. फर्स्ट ऑफिशियल मॅच आपण पाहतोय, नाणेफेकी झाली आहे आणि लक्ष असू द्या कारण की डिक्लेरेशन झोन जे क्षेत्र आहे त्या डिक्लेरेशन झोन क्षेत्रामध्ये जर बॉडीला स्पर्श करून चेंडू जातोय तर 2 धावा असतील. महत्त्वपूर्ण सूचना या आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातात. डेफिनेटली आपण पाहतोय जी डिक्लेरेशन झोनची बाउंड्री आपण पाहतोय म्हणजेच तिथे चेंडू अडला मैदानाच्या आतमध्ये थांबला तर तुम्हाला धावा पूर्ण करायच्या आहेत. ही सुद्धा महत्त्वपूर्ण सूचना असेल तर तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि जर बाहेर गेला डायरेक्टली तर नो डाऊट कारण की तिथे डिक्लेरेशन झोन तर घोषितच आहे. आणि तो भरपूर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये काही रूल्स असतील राखून ठेवले असतील. आपण मंचाच्या दिशेने मान सन्मान सत्कार आपण करणार आहोत आणि तिथे अगदी सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी मौल्यवान वेळ मात्र स्पर्धेसाठी मात्र आपण पाहतो दिलाय. या पाहुण्यांचा आपण आभार व्यक्त करूया, त्यांचा सन्मान सत्कार करूया. अतिथी देवो भव आणि अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म आहे आणि तो आपण मात्र तसं म्हटला जातो आणि नक्की सन्मान हा मोठा करणार आहोत. चला आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. श्रीराम फाउंडेशन ओवळा संघाला विनंती करतो मी. रोशन असतील, रोशन ठाकूर, आपला डिसिजन काय असेल तर नक्कीच त्वरित कळवा हे तुम्हाला नम्र विनंती करतोय कारण की पाहुणे सुद्धा आतुर आहेत या स्पर्धेचा पहिला ऑफिशियल मॅच पाहण्यासाठी आणि त्यांना सुद्धा क्रिकेटची नक्कीच मेजवानी मिळायला हवी कारण की थोडा आज पहिला दिवस असला थोडंसं उशिराने दाखल होतोय सुरुवात होते परंतु मॅचला मात्र अगदी कम्प्लिटली आपल्याला वेळेवर पूर्ण सुद्धा करायचे आहेत. Hello. 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 Check. Hello. 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 Check. Hello. आपण मान सन्मान करूया. सन्माननीय कुणालजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. अगदी महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दिला आहे आणि आपण हा साहेबांचा करूया शुभ सन्मान.
कुणालजी ठाकूर साहेब अगदी आपले आभार व्यक्त करतो की इतक्या सकाळी आणि नक्कीच तुमची उपस्थिती होती आणि या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भरपूर लाख मोलाची माळीची उबदार शॉल, त्याचनंतर शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतो एक सन्मान चिन्ह कुणालजी ठाकूर सरांना देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो व्हेरी मच कुणाल सर, आपण अगदी महत्त्वाचा जो वेळ सकाळच्या सत्रामध्ये आपण दिला आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. पुढील आपण सन्मान करूया गोपालजी सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. गोपालजी सर तुमचा सुद्धा आपण सन्मान करतोय. तुमचा सुद्धा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा होता आणि नक्कीच तुम्ही इथे उपस्थिती लावली या स्पर्धेसाठी, त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तुमचा सुद्धा आम्ही सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की तुमची सुद्धा उपस्थिती भरपूर महत्त्वाची आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर हा सन्मान मात्र पाहुण्यांचा होतोय. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया सौरभजी तिवारी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि सौरभजी तिवारी साहेबांचा सुद्धा आपण हा सन्मान करूया. पुष्पत्र स्पोर्ट्स भाईंदरपाड्याच्या वतीने आपण पाहिलं तर आयोजन हे नेहमीच दमदार आणि शानदार राहते, परंतु एक हे सुद्धा काळजी घेतली जाते की आमच्या येणारा प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी लाख मोलाचा असतो आणि ह्या पाहुण्यांचा मात्र हा मोठा सन्मान आपण करतोय. जयेशदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. माईची शॉल, त्याचनंतर शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. त्याचनंतर पुढील सन्मान आपण करूया. सन्माननीय गुड्डू साहेब सुद्धा इथे आहेत आणि गुड्डू साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करूया. गुड्डू जी साहब अगर आप भी आगे आइए, आपका भी सम्मान करेंगे. आपको भी हम थैंक यू सो वेरी मच कहेंगे क्योंकि आपने भी अपना अहम वक्त इस टूर्नामेंट के लिए दिया है. सुबह का वक्त है और सुबह के वक्त में अगर हर एक इंसान के पास देखेंगे ना तो वो ज़्यादा रहता नहीं है, क्योंकि वो निकालना पड़ता है, क्योंकि बिजी रहते हैं. और हर एक व्यक्ति ने इस टूर्नामेंट के लिए सुबह के वक्त में जो दिया है अपना बहुमूल्य योगदान, उनके लिए थैंक यू सो वेरी मच कहेंगे. थँक यू सो व्हेरी मच. सगळ्या जवळजवळ हे पाहुणे आपण पाहिले तर नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतो. आणखीन हे सन्मान ते करतोय आपण. पुढील आपण सन्मान करूया. चला खेळाडू रणजित स्पोर्टचे मैदान खाली करा विनंती करतोय. ओला टीम आपला डिसिजन कळवा. पुढील सन्मान आपण करूया. सन्माननीय आपण पहिला उपशहर प्रमुख शिवसेनेचे कृष्णाजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण एक प्रतिष्ठित व्यक्ती, एक उद्योजक म्हणून आपण नेहमीच त्यांच्याकडे पाहतोय. आणि मग पुष्पत्र स्पोर्ट्सचं आयोजन 40+ असो की मग आपण पाहिलं की एक गाव एक संघाचं आयोजन असो आणि मग अनेक असं इतर सहकार्य असेल, तेव्हा कृष्णाजी भोईर साहेबांचा योगदान खूप महत्त्वाचं असतं आणि ते मिळत आणि दादांचा सुद्धा आपण पाहतोय सन्मान करतोय. कृष्णाजी भोईर साहेब आपण पाहतोय दिलखुलास व्यक्तिमत्व, सातत्यानं आपण पाहिलं तर पाठबळ नेहमीच आपल्या मदतीचा हात पुष्पत्र स्पोर्ट्सला मिळत असतोय. त्यानंतर आपण पाहतोय जो पुढील सन्मान आपण करूया. सन्माननीय दीपकजी भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आणखीन एक पाहतोय आपण दीपकजी भोईर साहेबांचा सुद्धा आपण हा शुभ सन्मान करतोय. दीपकजी भोईर साहेब आपल्या सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी सकाळच्या सत्रामध्ये बहुमूल्य वेळ तुम्ही सुद्धा स्पर्धेसाठी दिला आहे, तुमचा सुद्धा सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय श्री संजयजी पारधी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचा सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्ती, एक ज्येष्ठ व्यक्ती आपण पाहतोय या भाईंदरपाडा गावातील आणि त्यांचा सुद्धा आपण हा सन्मान करतोय. सकाळच्या सत्र आपण पाहतोय रामरती स्मृती चषक 2025 हा पाहुण्यांचा मान सन्मान सोहळा ऑन स्क्रीन आपण पाहतोय.
त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करूया 40+ मास्टर्स क्रिकेटचे कर्णधार राजेश दादांना विनंती करतो. राजेश दादा भाऊ आपण सुद्धा पुढे या. एक चांगलं व्यक्तिमत्व 40+ क्रिकेट सुद्धा आपण पाहिलं तितक्या चांगल्या परीने खेळत आहेत आणि एक आपण पाहिलं तर दिलदार हसमुख चेहरा नेहमीच त्यांचा आपल्याला समोर येतो. राजेशदादांचा उल्लेख करायचा झाला तर आपल्या प्रेमळ स्वभावाने नक्कीच सगळ्यांना एकत्रित करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच राजेशदादा आणि राजेशदादांचा हा सन्मान केला जातोय. नक्कीच आपण पाहतो मंचावर सगळ्या पाहुण्यांचा मान सन्मान सोहळा पूर्ण होत असताना पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. पश्चिम स्पोर्ट्स टीमचे जे सगळे व्हॉलंटियर्स असतील मी त्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे आणि बाउंड्रीच्या दिशेने तटस्थ राहायचं आहे. नक्कीच पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. नक्कीच कुणालजी सर थँक्यू सो व्हेरी मच. आपण अगदी सकाळच्या सत्रामध्ये बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच सर. आप आए अपना बहुमूल्य किमती वक्त